नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमी 2024 मध्ये कधी आहे, रथसप्तमीची माहिती, रथसप्तमीचे महत्त्व, त्याचप्रमाणे रथसप्तमी पूजा कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। यावेळी रथसप्तमी शुक्रवारी 16 फेब्रुवारी 2024 रोजी आहे। दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी साजरा केला जातो। पद्य पुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती। या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने 7 महापापांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो। रथसप्तमीला सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथावर बसला होता। या संपूर्ण महिन्यामध्ये सूर्याला अर्घ्य देण्याला खूप महत्त्व सांगितले आहे। तुम्ही जर का दररोज सूर्याला अर्घ्य देत नसाल तर या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला आवर्जून सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं हळदी, कुंकू, चिमूटभर तीळ आपल्याला टाकायचे आहे। एक लाल कलरचं फूल आपल्याला टाकायचं आहे आणि ज्या दिशेने सूर्य उगवतो त्या दिशेला तोंड करून आपल्याला सूर्याला ह्या पाण्याने अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य देताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकतात, सूर्यदेवाच्या नामांचं स्मरण करू शकतात। ओम सूर्याय नमः, ओम रवी नमः, ओम भास्कराय नमः, ओम घृणी सूर्याय नमः अशी नावं घेऊन तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। बघा, या पद्धतीने जर का आपण सूर्याला दररोज अर्घ्य दिलं तर आपल्या जीवनातील सर्व कष्ट हे सूर्यदेव हे नष्ट करतात। यानंतर आपल्याला या दिवशी रथसप्तमीची पूजा करायची आहे। या दिवशी तुम्ही उपवास देखील करू शकतात। तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे। रथसप्तमीची पूजा ही आपल्याला सकाळी करायची असते। सूर्योदयापूर्वी आपल्याला सगळ्यात अगोदर अंघोळ करायची आहे। बघा, या दिवशी थोडं लवकर उठायचं आहे। सूर्योदयापूर्वी अंघोळ करायची आहे। त्यानंतर आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे। सूर्य उगवल्यानंतर, सूर्याची किरण पडल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। पूजा कशी करायची तर बघा, या दिवशी तुम्ही जी पूजा करणार आहात ती पूजा तुम्ही तुमच्या अंगणात करू शकतात। जिथे तुमची तुळस असेल तुम्ही तुळशीच्या बाजूला पूजा करू शकतात। तुम्ही तुमचं अंगण स्वच्छ करून घ्या, तुळशीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करून घ्या। तुम्ही तुमच्या दारापुढे या दिवशी 7 घोड्यांचा रथ याची तुम्ही रांगोळी काढू शकतात किंवा तुम्ही अंगणात तुळशीच्या बाजूला या रथाची रांगोळी काढून पूजा करू शकतात। बाहेर जागा नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथेही इतर देवांच्या पूजा करतात त्या ठिकाणी देखील तुम्ही ही पूजा करू शकतात। या दिवशी घरासमोरील अंगणात रांगोळीने 7 घोड्यांच्या सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्य प्रतिमा काढावी। हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्त्व आहे। सूर्यदेवाच्या रथातील 7 घोडे आठवड्याचे 7 दिवस दर्शवतात। रथाची 12 चाके 12 राशींचे प्रतिनिधित्व करतात असे म्हटले जाते। रथसप्तमी हा दिवस सूर्यनारायणाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। दरवर्षी मकर संक्रांतीला होणारा हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतो। तुमचं जर का सुगड पूजन करायचं राहिलं असेल, तुम्ही संक्रांतीला जर का खण पूजले नसतील तर तुम्ही या रथसप्तमीच्या दिवशी खण पूजू शकतात। खणांची पूजा तुम्ही करू शकतात। यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे पूजेची मांडणी करता त्या ठिकाणी तुम्हाला एक पाट मांडून घ्यायचा आहे। यावर लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। त्यावर सर्वात अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकतात। गणपती बाप्पांना अगोदर तुम्ही ताम्हणात घेऊन पंचामृताने साध्या पाण्याने अभिषेक घालून घ्या। यानंतर पाटावर नागलीच्या जोड पानांवर किंवा थोड्याशा अक्षदा ठेवून यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा तुम्ही सुपारी ठेवा। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा त्याचप्रमाणे लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा। तुमच्याकडे जर का सूर्यदेवाची प्रतिमा असेल तर तुम्ही ही प्रतिमा
पाटावर पूजेसाठी ठेवू शकतात किंवा मग बघा अशा पद्धतीचा फोटो तुम्हाला मिळेल, तो फोटो आणून त्याची पूजा तुम्ही करू शकतात किंवा गुगलवरून तुम्ही सर्च करून हा फोटो याची प्रिंट काढून आणू शकतात। बघा 5 ते 10 रुपयापर्यंत तुम्हाला याची प्रिंट काढून मिळेल। तुम्ही ह्या 7 घोड्यांच्या सूर्यदेवाच्या रथाचा फोटो तुम्ही पूजेसाठी ठेवायचा आहे। तो दरवर्षी तुम्ही पूजेसाठी ठेवू शकता, त्याला तुम्ही लॅमिनेशन देखील करून घेऊ शकतात। तर हा फोटो तुम्हाला पाटावर ठेवायचा आहे। तुम्हाला फोटोला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या, थोडेसे तीळ तुम्हाला अर्पण करायचे आहे। याचप्रमाणे लाल फूल तुम्हाला सूर्यदेवाला या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे। या पद्धतीने तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे। त्यानंतर तुम्ही एका मडक्यामध्ये बघा आपण संक्रांतीला जे खण पुसतो ते मडकं किंवा ते बोळकं घ्यायचं आहे। तुम्ही एका बोळक्यामध्ये सप्तधान्य भरू शकतात किंवा मग तुम्ही 5 मडके 5 बोळके घेऊन यामध्ये 7 प्रकारचे किंवा 5 प्रकारचे धान्य तुम्ही 5 बोळक्यांमध्ये भरून ठेवू शकतात। बघा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 5 खण ठेवा, 5 बोळके ठेवा किंवा एका बोळक्यामध्ये तुम्ही हे सर्व धान्य भरून हे पूजेमध्ये ठेवायचं आहे। यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला खडीसाखर नैवेद्यासाठी ठेवायची आहे। एका वाटीमध्ये तुम्ही तीळ आणि तिळगुळ आपल्याला ठेवायचे आहे। त्याचप्रमाणे एका वाटीमध्ये तुम्ही डाळ तांदूळ तुम्ही पूजेसाठी ठेवू शकतात। यानंतर तुम्ही दुधाची खीर बनवून याचा देखील नैवेद्य दाखवू शकतात। यानंतर तुम्ही एका बाजूला तुम्हाला 7 घोडे आणि रथ अशी रांगोळी काढून घ्यायची आहे। या रांगोळीला पण तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे। संपूर्ण पूजेची मांडणी झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पूजेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचे आहेत। त्याचप्रमाणे तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे। बघा त्याचप्रमाणे तुम्हाला कथा जर का येत असेल तर तुम्ही कथेचं देखील या दिवशी वाचन करू शकतात। या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे। सूर्यदेवाला आवर्जून अर्घ्य द्यायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशी स्नानाला आणि दानाला देखील खूप महत्त्व आहे। बघा या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून या पाण्याने अंघोळ करा। या दिवशी होईल तसं दान धर्म तुम्ही तुमच्या यथाशक्तीने करू शकतात। त्याचप्रमाणे यानंतर आपल्याला दूध उतू घालायचं असतं। बघा संक्रांतीला आपण जे बोळके किंवा खण आणतो ते खण आपल्याला एक घ्यायचं आहे, ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे। कारण आपण यामध्ये जे दूध उतू घालणार आहोत ते प्रसाद म्हणून आपण घरातील सर्वजण तीर्थ म्हणून घेणार आहोत। तुम्ही घराच्या बाहेर बघा घराच्या बाहेर गौऱ्या जे शेणाच्या गौऱ्या असतात गाईच्या त्या घ्यायच्या आहे, काही लाकडं घ्यायच्या आहेत। हे प्रज्वलित करून यावर आपल्याला ह्या काळ्या किंवा लाल रंगाच्या बोळक्यामध्ये अर्ध भरून दूध घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला गरम करायचं आहे। हे दूध आपल्याला उतू जाऊ द्यायचं आहे। ज्या दिशेला सूर्य उगवतो म्हणजे पूर्व दिशेला थोडंसं हे मडकं बोळकं काणं धरायचं आहे, त्या साईडला हे दूध उतू जाऊ द्यायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला या दिवशी ही पूजा करायची आहे। आता बाहेर करणं हे शक्य नसेल, तुमच्याकडे शेणाच्या गौऱ्या नसतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये गॅसवर देखील हे करू शकतात। गॅसवर तुम्ही हे बोळकं ठेवा, यामध्ये अर्ध बोळकं भरल एवढंच दूध घ्या आणि हे दूध तुम्हाला बारीक गॅसवर गरम करायचं आहे आणि ते आपल्याला उतू जाऊ द्यायचं आहे। बघा या पद्धतीने रथसप्तमीची पूजा करायची आहे। दिवसभर तुम्ही उपवास करू शकतात। संध्याकाळी या व्रताची पूजा करून तुम्ही संध्याकाळी उपवास सोडू शकतात। यानंतर तुमची सकाळी पूजा झाल्यानंतर तुम्ही बघा सूर्यदेवाचे जे स्तोत्र असतील त्याचं पठण करू शकतात, मंत्राचा जप तुम्ही करू शकतात। त्याचबरोबर आदित्य हृदय स्तोत्रम याचं पठण करू शकतात, सूर्याष्टकम याचं पठण करू शकतात, सूर्यकवच तुम्ही या स्तोत्राचं देखील पठण करू शकतात।